नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, फार मोठा गाजावाजा करून पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण ह्या द्विपक्षीय वाटाघाटी झाल्या. जे इराण, इस्रायल आणि अमेरिका ह्या तीन राष्ट्रांमध्ये जे काही युद्ध चाललेलं आहे आणि त्यातून आखाती देशामध्ये सुद्धा जो सगळा भडका उडालेला आहे, त्या संदर्भात ह्या सगळ्या बोलणे होती. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिलेला आहे. काही दिवस युद्धबंदी जाहीर केलेली आहे, म्हणजे सीज फायर जाहीर केलेला आहे. तात्पुरती युद्धबंदी जाहीर केलेली आहे. आणि या दरम्यान पाकिस्ताननं पुढाकार घेतला असं दाखवून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अशी मीटिंग झाली. 21 तास चाललेली चर्चा चालली ती. आणि खुद्द अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे JD व्हान्स आहेत ते स्वतः हजर होते. त्यांचं एक जम्बो शिष्टमंडळ पण त्यासाठी उपस्थित होतं. इराणचं एक प्रचंड आकाराचं शिष्टमंडळ त्या बैठकीसाठी उपस्थित होतं. आणि पाकिस्तान अगदी आपण फार मोठी यजमानपदाची भूमिका बजावतोय असं दाखवत सगळीकडं मिरवत होता. प्रत्यक्षात काय झालं त्या वाटाघाटीतून? तर काहीही निष्पन्न झालं नाही. पुन्हा परिस्थिती जैसे थे नव्हे तर त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक गंभीर झालेली आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की इस्रायल हा एक त्यातला प्रमुख घटक आहे या तिघांच्या युद्धामधला. तो इस्रायलचे प्रतिनिधी तिथं हजरच नव्हते. इस्रायलनं तर आता असं जाहीर केलेलं आहे की आम्ही ही युद्धबंदी आता संपलेली आहे, त्याची मुदत संपलेली आहे आणि आम्ही आता ती काही मानणार नाही. त्यामुळं त्या पाकिस्ताननं जो फार मोठा पुढाकार घेऊन मिरवत अगदी यजमानपद जे बैठका वगैरे घेतल्या त्याचा काय उपयोग झाला? कदाचित पुन्हा काही मिठी होईल की नाही तो नंतरचा भाग. महत्त्वाचा सगळ्यात भाग असा आहे की पाकिस्ताननं पुढाकार घेतला आणि मध्यस्थाची भूमिका बजावली. यावरून अनेकांनी भारताला टार्गेट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा परराष्ट्रमंत्री जयशंकर आहेत भारताचे, त्यांना काही लोकांनी टार्गेट केलं की काय बघा, पाकिस्ताननं पुढाकार घेतला आणि पाकिस्तान आता फार मोठं मध्य पूर्वेतलं म्हणजे आपल्या ह्या आशियामधलं मोठं सत्ता केंद्र बनणार, त्यांना मोठी ताकद मिळणार, त्यांनी मध्यस्थीकरता पुढाकार घेतला, भारत मात्र बघ्याची भूमिका घेऊन बसलाय वगैरे वगैरे. अगदी अनेकांनी जयशंकर यांच्यावरती व्यक्तिगत स्वरूपाची अतिशय खालच्या शब्दामध्ये जाऊन सुद्धा टीका केली. परंतु भारताला हे सगळं माहीत होतं, यातून काहीही निष्पन्न होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराणनं ज्या अटी अमेरिकेसमोर ठेवलेल्या आहेत त्या अमेरिका कधीही मान्य करणार नाही. त्याशिवाय अमेरिकेनं ज्या इराणसमोर अटी ठेवलेल्या आहेत त्या इराणचा पुरता बिमोड झाल्याशिवाय इराण कधीच मान्य करणार नाही. इराणचा पुरता बिमोड करता येत नाही हे गेल्या अनेक दिवसांच्या युद्धातून ट्रम्प यांच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे. आता यातून नेमकं झालं काय? भारतानं यामध्ये का भाग घेतला नाही? उलट भारत या भानगडीत पडला नाही, हे खूप चांगलं झालं असं म्हणायची वेळ येणार आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं, अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचं बोलण्यात बोलणं नसतं. आज ते एक वेगळंच बोलतात, उद्या वेगळंच बोलतात, सकाळी वेगळं बोलतात, संध्याकाळी वेगळं बोलतात. इराणची सगळी संस्कृती नष्ट करतो असा म्हणणारा हा ग्रस्त पुन्हा त्याच ऐन क्षणाला इराणला त्यांनी मुदतवाढ दिली. म्हणजे त्यांच्या बोलण्यात बोलणं नाही आणि त्यांच्यासाठी मध्यस्थी करणं किंवा त्यांच्या इशाऱ्यावर पाकिस्ताननं जी मध्यस्थी केली हे सरळ सरळ पाकिस्ताननं अमेरिकेच्या इशाऱ्यानुसार किंवा पाकिस्तानचा एक काय म्हणू प्रतिनिधी म्हणूनच ही मध्यस्थीला पुढाकार घेतलेला आहे. जयशंकर बोलले ते काही खोटं नव्हतं. त्यामुळं पाकिस्ताननं पुढाकार घेतला म्हणून भारतानं घ्यायला पाहिजे असं बिलकुल नाही. याचं कारण असं आहे, ट्रम्प हे इतके बेभरवशाचे ग्रस्त आहेत आणि इतके वाचाळ आहेत की ते केव्हा काय बोलतील त्याचा नेम नाही. समजा भारतानं यामध्ये काही मध्यस्थी करायचा प्रयत्न केला असता आणि ट्रम्पबरोबर जयशंकर किंवा पंतप्रधान मोदी यांनी काही बोलणी केली असती तर ट्रम्प यांनी त्याचं एकाचं 10 करून बाहेर सांगितलं असतं. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे. प्रत्यक्षात मोदींनी त्यांचं काही ऐकलं नाही, त्यांच्यावर काही बोलले नाही, तरीसुद्धा ट्रम्पनी असं जाहीर करून टाकलं की माझ्यामुळे हे भारत पाकिस्तानचं युद्ध थांबलेलं आहे, भारतानं विनंती केल्यामुळं मी हे युद्ध थांबवलं. आणि लगेच भारतामध्ये मोदींच्या विरोधात मोहीम सुरू झाली, मोदी सरेंडर वगैरे. त्यामुळं या भानगडीमध्ये पंतप्रधान मोदी तर पडणार नाहीत आणि जयशंकर तर शक्यच नाही. या सगळ्यामध्ये प्रामुख्यानं भारत सरकारनं एक धोरण ठेवलेलं आहे की जिथून शक्य आहे तिथून स्वयंपाकाचा गॅस म्हणजे कुकिंग गॅस आणि पेट्रोल आणि डिझेल याची उपलब्धता आपल्याला कशी करता येईल, आपल्या देशातल्या लोकांना त्याचा त्रास होणार नाही, उपलब्ध होईल
यासाठी त्यांनी पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित केलेलं आहे. एकूण 42 देशांबरोबर भारतानं करार केलेले आहेत. हा गॅस, नॅचरल गॅस आणि पेट्रोल आणि डिझेल आणि क्रूड ऑइल यासाठी सुद्धा. त्यामुळं भारतानं सगळं लक्ष त्याच्यावर केंद्रित केलेलं आहे. या सगळ्यामध्ये पाकिस्ताननं का भाग घेतला असेल तर सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की पाकिस्तानच्या जवळजवळ 900 ते 950 किलोमीटर लांबीची सीमारेषा सरहद्द ही इराणला लागून आहे. इराणच्या हद्दीला लागूनच पाकिस्तानमधला बलुचिस्तानचा भाग येतो. इराण कोणत्याही क्षणी बलुचिस्तानमधल्या बलूच बंडखोरांना पाठिंबा देऊ शकतं आणि त्यांना उठावाला मदत करू शकतं. इराण अफगाणिस्तानला मदत करू शकतं, अफगाणमधल्या तालिबान राजवटीला मदत करू शकतं. या सगळ्या भीतीमुळं आणि अमेरिकेचं दडपण आहे पाकिस्तानवरती, अमेरिकेच्या बरोबर जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही, म्हणूनच त्यांनी ह्या मध्यस्थीमध्ये पुढाकार घेतला. परंतु काय झालं त्या मध्यस्थीतून निर्माण झालं, जे भारताला सगळे नावं ठेवत होते, भारतानं मध्यस्थी करायला पाहिजे होती, फार मोठी सुवर्णसंधी गमावली वगैरे, ही सुवर्णसंधी जी पाकिस्ताननं घेतलेली होती त्या सुवर्णसंधीचं झालं काय? 21 तासांच्या चर्चेनंतर वान्स फक्त 5 ते 7 मिनिटं वार्ताहरांशी बोलून अमेरिकेला निघून गेले. आणि आज आता अशी परिस्थिती झालेली आहे की अमेरिकेला इराणप्रमाणेच होर्मुझ जी खाडी आहे त्या खाडीभोवती आता वेढा अमेरिका घालायला लागली. म्हणजे इराणचे सुद्धा जहाजं सोडणार नाहीत किंवा इराणकडे जाणारी कुठली जहाजं सोडणार नाही, असा अमेरिकेनं आता पवित्रा घेतलेला आहे. दुसरीकडे इस्रायल युद्धाच्या कारणासाठी शोधच घेत आहे. त्यामुळं यामध्ये मध्यस्थी करण्यात काही अर्थ नव्हता. ही दोन्ही युद्धखोर राष्ट्र आहेत. इराण हा युद्धामध्ये कधी नमणार नाही अमेरिकेसमोर, हे स्पष्ट झालेलं आहे. आणि इस्रायल हा कधी माघार घेणार नाही. त्यामुळे या तिन्ही राष्ट्रांच्या मधले वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यांच्या मागण्या वेगळ्या आहेत, त्यांचे अजेंडे वेगळे आहेत. त्याच्यामध्ये भाग घेण्यापेक्षा भारतानं एक धोरण ठेवलं की आपल्या देशातल्या लोकांना गॅस, स्वयंपाकाचा गॅस, औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारा गॅस, व्यावसायिक कारणासाठी लागणारा गॅस पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे. आणि त्याच वेळेला आपल्याकडचं पेट्रोल, डिझेल आणि काही क्रूड ऑइलचा जो आपल्याकडं पुरवठा होतो, जे आपल्या रिफायनरी आहेत त्या व्यवस्थित चालल्या पाहिजेत. यावरच भारत सरकारनं भर दिलेला आहे. यांच्या भानगडीमध्ये पडण्यापेक्षा तटस्थ राहिलेलं चांगलं, असं धोरण कदाचित भारत सरकारनं स्वीकारलेलं असावं. आणि पाकिस्तानमधली ही बोलणी निष्फळ झाल्यानंतर हे अगदी स्पष्ट झालेलं आहे. पाकिस्तानमध्ये अशी बोलणी होणार म्हणल्यावर आणि पाकिस्ताननं यजमानपद स्वीकारलं म्हणल्याबरोबर भारतातल्याही अनेकांनी अगदी पाकिस्तानची सुद्धा स्तुती करायला सुरुवात केली ती. म्हणजे त्याला सुद्धा काही धरबंध राहिला नव्हता. पाकिस्तान आपला शत्रू राष्ट्र आहे. पाकिस्ताननं आपल्याला एवढा ताप दिलेला आहे आणि ते राष्ट्र ह्यासाठी मध्यस्थी का करतं याचा सुद्धा विचार त्यांनी केला नाही. आणि पाकिस्तानचीच भलावण अनेकांनी सुरू केली आणि भारताला नावं ठेवायला सुरुवात केली. हे किती गैर होतं हे आता दिसून आलेलं आहे. ही बोलणी अयशस्वी ठरलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रम्प जोपर्यंत आता अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, बायडन असताना सुद्धा जो बायडन असताना सुद्धा आपण बघितलं आहे अमेरिकेची काय भूमिका असते ती. त्यामुळं भारतानं अत्यंत सावध पवित्रा या सगळ्यामध्ये ठेवलेला आहे. इराणचं आपलं काही वाकडं नाही. इराणबरोबर भारतानं कधीच आपलं वाकडं ठेवलेलं नाही. आखाती बरोबर सुद्धा भारतानं आपलं कधी चांगले संबंध सतत ठेवलेले आहेत. इस्रायलबरोबर मैत्री आहेच. अमेरिकेबरोबरची मैत्री म्हणता येत नाही. तसं बघायला गेलं तर आपली परंपरा अमेरिकेबरोबर कधीच मैत्रीची नव्हती. आणि आता तर ट्रम्प यांनी जे काही सँक्शन वगैरे आपल्यावरती लावले, आपल्यावरती जे काही त्यांनी बंधनं घातलेली होती, त्यामुळं तर ती मैत्री फारशी राहिलेलीच नव्हती. त्यामुळं भारतानं तटस्थ राहायचं, जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या देशातल्या लोकांच्या तेलाची आणि याची गरज गॅसची भागवायची, पूर्ण करायची, लोकांना त्रास होऊ नये याकडे लक्ष द्यायचं, असं धोरण ठेवलेलं असावं असं दिसतंय. आणि त्यामुळंच भारतानं यामध्ये ह्या युद्धाच्या मध्यस्थीकडं पाठ फिरवलेली असावी असा एक अंदाज आहे. पाहूया नेमकं काय होतं ते. आता पुन्हा कदाचित म्हणतात वाटाघाटी होतील. इराणभोवती जर अमेरिकेनं असा वेढा आवळला होर्मुझ खाडीभोवती आणि आता इराणची सुद्धा जहाजं बाहेर आम्ही जाऊ देणार नाही, इराणनं सोडलेली जहाजं कुठल्याही देशाची बाहेर जाऊ देणार नाही, अशी जर भूमिका घेतली तर इराण काय नेमकी भूमिका घेतं ते आपल्याला लक्षात येईल. आता होर्मुझ खाडीमध्ये जे सुरुंग पेरलेत इराणनं असं म्हणतात, ते शोधायचं काम सुरू आहे वाटतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारताची भूमिका ही तूर्त तरी जी दिसतीये ती यामध्ये शक्यतोवर सगळ्यांचेच संबंध चांगले ठेवायचे आणि आपल्या देशातल्या लोकांचे हाल होऊन द्यायचे नाहीत अशी दिसतीये. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे ragrang.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.